साबुदाण्याची खिचडी केलेली आहे का, बटाटा न घालता. ह्याच्यामध्ये मी एक अशी गोष्ट टाकलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया स्वाद किचनमध्ये जाऊन. तोपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर साहित्य बघा, इथे भिजवलेला साबुदाणा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे खारे शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी आणि हे घेतलेले आहेत मी उकडलेले रताळे. बटाट्याला पर्याय म्हणून, बटाटा कुणाला आवडत नसेल तिथे मी रताळे ही उकडून घेतलेली आहेत. तेल गरम झाल्यावरती आहे ते 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या होत्या. छान मस्तपैकी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे शिजवलेले रताळे आहेत, फक्त उकडून घेतलेले आहेत आणि बारीक असे काप करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरती. तर बटाटा आवडत नसेल ना तर तुम्ही रताळी टाका, ही ह्याच्यामध्ये खिचडीमध्ये छान लागतात. आणि त्यानंतर ते बघा खारे शेंगदाणे घेतलेले आहेत, एक छोटी वाटी घेतलेली आहे, तेही छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी आपले शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे 1 चमचा थोडासा आणि हा आता मी तव्यामध्ये टाकलेला आहे आणि छान असं ना परतून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि याला छान असताना 3-4 मिनटे परतून घ्यायचं आहे सर्व बाजूने. असं छान 3-4 मिनटे परतून घ्यायचं आहे. त्यांना छान असं ना खरपूस असं हे करून घ्यायचे आहे. हे आपल्याला खिचडी गॅस कमीच ठेवायचा आहे. 5 मिनटामध्ये आपली ही छान अशी साबुदाणा रताळा खिचडी झालेली आहे, झटपट अशी तयार. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा लवकर पटापट. आणि जे बेल आयकॉन बटन आहे ना ते प्रेस करायला मात्र विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपी अपलोड झाल्या की तुम्हाला टिंग असा बेलचा आवाज येईल. लवकर पटापट चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. तर चला बाय.